आज आपल्यासोबत आहेत लीनताताई अजयानंद पवार. लीनताताई पवार या जिजाऊ ब्रिगेडच्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका तालुका चिखलदराच्या त्या तालुकाध्यक्ष आहेत. चांदूरबाजार का? कारण त्या आहेत जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्ह्याचा आणि त्यांचा व्यासंग एवढा मोठा आहे की त्या अमरावती जिल्ह्यातील 14ही तालुक्याच्या जिजाऊ ब्रिगेडचं काम बघतात. त्याच्यामुळे साहजिकच आहे माझ्या तोंडात ते चांदूरबाजार तालुका आला आणि आले ते काही हरकत नाही. कारण उद्या चालून जर तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदावर काम करायचं पडलं शिक्षक समितीच्या तर नक्की प्रश्नच नाही. तर त्या सध्या चिखलदरा तालुक्याचं काम बघताय. शिक्षक म्हटलं की आपली एक भारतीय संस्कृती आहे. ज्ञान मनुजस्यम तृतीयम नेत्र, म्हणजेच मानवाचा तिसरा डोळा हा ज्ञान आहे. शंकरजीचा तिसरा डोळा जो म्हणतो आपण तोही ज्ञानाचाच होता. आपली संस्कृतीच ती आहे आणि तीच संस्कृती योगायोगाने तुम्ही तुमच्यापर्यंत चालत आली, तुमच्यापासून आम्ही आमच्यापर्यंत आलो. शिक्षक हा पेशानेच असतो असं नाही. ज्याला पगार मिळतो तोच शिक्षक असतो असं नाही. तुम्ही आम्ही सगळे शिक्षक असतो. पण संविधानिक पद ज्याला म्हणतो ते निर्माण करणं तो खरा शिक्षक असतो. तर आपण अशाच एका महिला शिक्षकाशी आज हितगुज करणार आहोत. त्यांचं नाव आहे लीनता अजय पवार. लीनताताई, तुमच्या आमच्या अभिमत या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. जय जिजाऊ. जय जिजाऊ. हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे रंगभूमी यह विश्व भरा सब खेल में मेल में तू ही तू. तुमचा जन्म गुरुकुंजातला. बरोबर. तर गुरुकुंज ते थेट परतवाडा म्हणजे तुमचा जन्म. तर महिलांच्या संबंधातील चळवळी या संदर्भातला तुमचा लेखाजोखा आम्हाला. नक्कीच अभिजी. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझा जन्म हा गुरुकुंज मोझरी म्हणजे संपूर्ण जगाचं पॉवर स्टेशन आपण ज्याला म्हणूया, ज्या महामानवाने संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश दिला, संपूर्ण लोकांना भजनाच्या आणि खंजडीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं, त्या भूमीत माझा जन्म होणे त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने असं म्हणतात ना की काहीतरी तिथूनच माझ्यामध्ये आलं असणार. आणि म्हणून मी जो आजपर्यंतचा जो प्रवास केलेला आहे तो प्रवास माझा तिथूनच झाला असेल सुरुवात, असं मला वाटते. लहानपणापासून त्या भूमीत राहिले, वाढले. शिक्षण त्याच संस्थेत झालं. त्याच्यानंतर DED पण तिथेच केलं. त्याच्यामुळे लहानपणापासून ध्यान, भजन, प्रार्थना महाराजांची हे आम्ही लहानपणापासूनच करत आलेलो आहे. त्यानंतर DED तिथे झालं आणि DED नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी परतवाड्यामध्ये आले. कारण माझी नोकरी पण इकडेच मेळघाटमध्येच सुरुवातीला मी लागलेली होती. म्हणजे 1995ला नोकरी तुम्हाला लग्नाच्या आधी लागली? लग्नाच्या आधी लागलेली. 1995ला मी मेळघाटमध्ये रुजू झाली आणि त्यानंतर 97 मध्ये माझं लग्न झालं आणि योगायोगाने परतवाड्यातच मी राहायला आले. तर असं झालं की घरही तेच मिळालं. माझे जे सासरे होते ते मराठा महासंघामध्ये काम करायचे आणि माझे जे मिस्टर आहेत ते सुद्धा वैचारिक, त्यांची प्रगल्भता खूप मोठी आहे. त्याच्यामुळे मला फार सोपं गेलं सर्व गोष्टी करायला. मी ज्या वातावरणातून आलेली होती आणि ज्या वातावरणामध्ये मी आता नव्याने जाणार होती, तर तो प्लॅटफॉर्म मला पहिलेच मिळाल्यासारखा झालेला होता. 1995ला मराठा सेवा संघाची स्थापना झाली. परंतु तेव्हा मी जॉईन झालेली नव्हती या सर्व गोष्टींमध्ये. त्यानंतर नोकरी, मुलं बाळं हे सर्व गोष्टींमध्ये बराचसा काळ माझा निघून गेला. परंतु 2000 पासून मात्र मी थोडं मराठा सेवा संघाला जॉईन झाले
आणि त्याच्यानंतर आपल्या मराठा सेवा संघाचे 33 कक्ष एकूण आहेत. त्यातलाच एक कक्ष म्हणजे जिजाऊ ब्रिगेड. तर त्यानंतर आम्ही जिजाऊ ब्रिगेडमध्ये महिलांसाठी काम करायला लागलो. तर परतवाड्यातच आपली जिजाऊ ब्रिगेड होती. त्यामध्ये शिवमती संध्याताई वैद्य ह्या आमच्या मार्गदर्शिका होत्या, तालुकाध्यक्ष होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्र झालो आणि हळूहळू मग महिलांसाठी काम करायला लागलो. आणि खऱ्या अर्थाने म्हणाल तर मी 2005 पासनं मात्र याच्यामध्ये सक्रिय उतरलेली आहे. शिवधर्माची जी धर्म स्थापन झाला तो सुद्धा 2005 मध्ये स्थापन झाला हा, ना, बरोबर, खेडेकर साहेबांनी बरोबर. केलाय तो. हा. म्हणजे 2005 नंतर तुम्ही पूर्णतः मी सर्व याच्यामध्ये स्वतःला झोकून दिला. झोकून दिलं. हा. मग तुम्हाला अनेक महिलांच्या समस्या आल्या असतील, हो हो, आढळल्या दिसल्या असतील. बिलकुल. हो. आहेत ना, महिलांमध्ये अतिशय समस्या आहेत. आणि सगळ्यात पहिले तर जिजाऊ ब्रिगेडचं जे आपण काम म्हणतो आहे तर महिलांचं सक्षमीकरण. आणि सक्षमीकरण म्हणजे नुसतं आर्थिक सक्षमीकरण नाही, तर भावनिक आहे, सामाजिक आहे, कौटुंबिक आहे, या सर्व गोष्टींचं सक्षमीकरण जिजाऊ ब्रिगेड करते. भावनिक सक्षमीकरण म्हणजे कसं नाही? भावनिक सक्षमीकरण म्हणजे कुटुंबात राहताना महिला जेव्हा कुटुंबात असते तेव्हा कुटुंबामध्ये अनेक अडचणी असतात. कुटुंबामध्ये महिला ही बाहेरच्या कुटुंबातून त्या कुटुंबामध्ये आलेली असते आणि त्या कुटुंबाशी जुळवून घेताना तिला अनेक अडचणी येतात. कारण दोन्ही कुटुंबाच्या संस्कृती ह्या वेगवेगळ्या संस्कृती बरोबर. असतात. त्याच्यामुळे या संस्कृतीशी जुळवून घेताना तिला बरंच काही अडचणींना सामोरे जावं लागते किंवा त्या कुटुंबातल्या लोकांना हे सुद्धा तिला ॲडजस्ट करताना खूप काही तिला सांभाळून घेताना खूप काही अडचणी त्यांनाही येत असतील. म्हणजे एक प्रकारे समुपदेशन समुपदेशन करण्याचं कामही आम्ही त्याच्यामध्ये करत असतो. अच्छा, तुम्ही आर्थिकचा विषय काढला आहे. हा. महिलांचं लग्न झालं म्हणजे लग्न झाल्यानंतर महिला त्याच्या दुसऱ्याच्या घरात येतात, हा. पण अजूनही 100 रुपये ती त्याच्या नवऱ्याला मागते. मागते, बरोबर. मग याच्यासाठी महिला आर्थिक सक्षमीकरण खऱ्या अर्थाने झाल्या की झाल्याच नाही? महिला तुम्ही शिकवताय, हा. तुम्ही शिकवण्याचं काम करताय, पण आर्थिक सक्षमीकरण काय झालं की त्याचं? आर्थिक सक्षमीकरण कारण सर्वच महिला, ज्या महिला नोकरदार आहेत हा, त्यांना आपण म्हणूया सक्षम झाल्या त्या, परंतु सर्वच महिला नोकरदार नाही. हा, जास्तीत जास्त महिला ह्या घरी राहणाऱ्या आहेत. हा. त्याच्यामुळे त्या सक्षम नाहीतच. अजूनही त्यांना पैसे मागावे लागतात. खेडेकर साहेबांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की बहुजन समाजातल्या महिलांनी किंवा सगळ्या लोकांनी बुटाच्या पॉलिश पासून तर डोक्याच्या पॉलिश पर्यंत सगळी कामं करायची, काम करणं म्हणजे कमीपणा नाही. म्हणजे याचा हा खरा विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. बिलकुल बिलकुल, प्रश्नच नाही. आम्ही सांगण्याचा प्रयत्न तोच असतो महिलांना, मग ती कुठलीही महिला असो, आपल्या घरी काम करणारी महिला असो की चांगल्या घरची महिला असो, तिलाही सांगण्याचा तोच प्रश्न म्हणजे आमचा एक हे असतो की कुठलंही काम करा परंतु स्वतः सक्षम व्हा. हा आम्ही जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत संदेश देण्याचं काम करत असतो. म्हणजे केवळ पैशानेच सक्षम नाही तर आपल्या विचाराने सक्षम. आधी जोपर्यंत माणूस विचाराने सक्षम होत नाही तोपर्यंत आर्थिक म्हणजे पैशाने सुद्धा सक्षम होऊ शकतो. हा एक छोटासा पण एखाद्या स्त्रीचं पूर्ण भविष्य उभा करणारा एक विचार लिंताताई किंवा जिजाऊ ब्रिगेड हे पूर्ण समाजापर्यंत घेऊन जातं आणि यातून एक समाज महिलांची मोड बांधण्याचं काम करतात. ते तुम्ही शिक्षिका आहात, तुम्ही चिखलदरा येथे चिखलदरा तालुक्यात सेवा देत आहे. शाळा कुठली आहे याच्यापेक्षा तालुकाही महत्वाचा आहे. शाळेत तर ती देतात पण त्या तालुक्याने ती ओळखली जाते ती शाळा. तर हे सगळं करत असताना तिथल्या तुम्हाला समस्या दिसत असेल, शिक्षक विषयक प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, तर मेळघाटात काम करताना तिथला जो शिक्षण विषयक प्रश्न आहे हे नेमके काय आहे? मेळघाट म्हटल्यानंतर खरं तर मेळघाट हाच एक मोठा प्रश्न आहे आपल्या इथे. अतिशय दुर्गम भाग आहे. आपण फक्त खालचाच पट्टा बघितलेला असेल, परंतु आतमध्ये गेल्यानंतर इतका दुर्गम विभाग आहे की तिथे जसं आतमध्ये जाऊ आपण तसं समस्या वाढत जातात. शिक्षकांची कमतरता आहे, भौतिक सुविधा नाही आहे. शासनाने पहिले ज्या सुविधा दिलेल्या होत्या त्या सुविधा आता कुठेतरी कमी होऊन राहिलेल्या आहेत.
याच्यामध्ये शासनाची तेवढीच जबाबदारी आहे, आमच्या शिक्षकांची तेवढीच जबाबदारी आहे. परंतु सर्वच दृष्टीने दुर्गम ज्याला आपण म्हणू, म्हणजे मग ते रस्ते असो, पाण्याचा व्यवस्था असो, लाईनची व्यवस्था असो, ह्या सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे ते विद्यार्थी कुठेतरी मागे राहतात. त्यानंतर आमच्या शिक्षकांसाठी म्हणाल तर आमच्या शिक्षकांनी ज्या सोयी हव्या आहेत तिकडे, कारण आता प्रत्येकच जण आर्थिक सर्वजण व्यवस्थितच आहेत, प्रश्न नाही आमचे शिक्षक. परंतु शिक्षक तशी आर्थिक जास्त मजबूत आहे. हा ठीक आहे म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. परंतु नाही, मुळात म्हणण्यामागचं कारण असं आहे की माझे आजोबा, म्हणजे माझं ताई 2 ठिकाणचं बालपण आहे. माझे आजोबा, माझा जन्म झाला पडोळे परिवारात. पंजाबराव पडोळे हे मुख्याध्यापक होते आणि माझा लहानाचं मोठे पण झाले चरपे परिवारात, चरपे कुटुंबात. आणि म्हणजे माझ्या बाबाचे मामा ते सुद्धा शिक्षक होते. ते नेहमी सांगायचे की आधी म्हणजे शिक्षकाच्या नोकऱ्या करायला कोणी तयार नव्हतं. बरोबर. तेव्हा घरून असं ओढून नेत होतं आणि त्यांना माहित होतं, म्हणजे जे ओढून नेत होते त्यांना माहित होतं की हे शिकलं तर पुढची पिढी शिकेल आणि म्हणून मिळेल त्या भावात नोकऱ्या करा, पण करा. सरकारने त्यांना त्यावेळेस मान्य सुद्धा म्हणून सरकारने त्यावेळेस त्यांना पैसा सुद्धा आणि म्हणून तेव्हा शिक्षक भरपूर होते आणि तेव्हाच्या लोकांना पगार मिळाला म्हणून तुम्हाला यायचा म्हणजे पगार जास्त मिळतो असं म्हणतात. पण पगार जास्त आहे, आणि तो आपला विषय पण नाही, तो पण आपला विषय नाही आजच्या मुलाखतीचा आहे लोकांचा रोष. परंतु आता प्रत्येक जण ज्या सुखसुविधेत राहतो आहे तितक्या सुखसुविधा आम्हाला अपेक्षितही नाहीये त्या भागामध्ये. परंतु ज्या बेसिक सुविधा पाहिजे असतात त्या सुविधा सुद्धा शासन आम्हाला देत नाही. बरोबर. पूर्वी क्वार्टर्स होते, आता क्वार्टर, प्रत्येक गावातले क्वार्टर हे निस्तनाभूत झाले. शिक्षकांसाठी राहायला क्वार्टर होते, म्हणजे ज्या गावात तो शिक्षक नोकरी करायचा तिथे क्वार्टर होते बहुतांश गावामध्ये, कारण गाव तिथे शाळा आहे. बरोबर. आणि बहुतांश गावामध्ये क्वार्टर्स होते, त्याच्यामुळे शिक्षक तिथे राहायचे. परंतु आज ती सुविधा नाहीये. काही गावांमध्ये क्वार्टर सुद्धा नाहीये, क्वार्टरही नाहीये, तर पाण्याची व्यवस्था नाही किंवा लाईन तिथे पोचलेली नाही आहे. मग अशा कंडिशन मध्ये आमचा शिक्षक तिथे कसा राहील? बरोबर. ह्या मूलभूत सुविधा ज्या पाहिजे असतात त्या तर पाहिजेच ना. तर त्याच्यामुळे आमचे शिक्षक आता तिथे राहू शकत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची जो एक पहिले जिव्हाळा राहायचा किंवा गावामध्ये शिक्षक असल्यानंतर तर तो कुठेतरी तो कमी झालेला आहे आता. मग जेव्हा तुम्ही मेळघाटात शिकायला जाता आणि गावात रस्ते नाही, शाळा पडक्या अवस्थेत आहे, शाळाबाह्य पटसंख्या म्हणजे पटावर दिसणारे विद्यार्थी आणि शाळाबाह्य म्हणजे मोलमजुरीसाठी कामाला जातात, त्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही कमावलंच नाही तर जगणार काय. मग अशा ठिकाणी शिक्षकांपुढे भरपूर याला काय पुढे जातात तुम्ही? इतका मोठा प्रश्न आहे सध्या आमच्यासाठी, आम्ही त्याला स्थलांतर म्हणतो, की तिथले जे लोक आहेत ते पोट भरण्यासाठी त्यांना बाहेर निघावंच लागते. कारण मूळ जिथे राहतात ते तिथे त्यांना रोजगार उपलब्ध नाही आहे. मग याला आणि त्याच्यामुळे त्यांना आपलं पोट भरण्यासाठी बाहेर निघावं लागते. मग त्यांची ती मुलं घेऊन ते बाहेर निघतात. कधी कधी मुलं गावातच ठेवतात. मग पालकच जर त्यांच्या गावात नाही आहेत तर त्या मुलांकडे लक्ष द्यायला जे बाकीचे लोक असतात, आजी असते, म्हातारी आजोबा असतात कोणाचे, ते लोक एवढे लक्ष देऊ शकत नाही त्या मुलांकडे. साहजिक आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम होतो. जवळपास ते आता ती लोक गावातून निघून जातात, तर एकदम होळीच्या वेळेस ते लोक गावाकडे येतात. त्याच्यामुळे हा जो 5-6 महिन्याचा जो कालावधी असतो मुलांचा, हा बाहेरच जातो. त्याच्यामुळे ते सगळे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. खरं तर ताई सांगावं असं वाटतं की ऊसतोड हे फक्त नावालाच आहे, पण खऱ्या अर्थानं जर आपण त्याच्या पुढे गेलो तर संत्र तोडीसाठी सुद्धा लहान लहान मुलांचा जातात, सोयाबीन तोडायसाठी जातात आपल्या इकडचे मजूर. पुन्हा वीटभट्टीसाठी तर आमच्या इकडचे भरपूर लोक जातात. मग ऊसतोड मजुरांच्या जी लेकरं आहेत त्यांच्यासाठी तिथले शिक्षक संघटना म्हणा किंवा तिथले लोक फोकस म्हणजे सरकार दरबारी प्रश्न मांडतात. मग आपल्या इथल्या तुम्ही ज्या शिक्षक संघटनेत काम करता किंवा तुम्ही असं सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे, सरकारी त्याच्यासाठी प्रयत्नरत आहेतच. सरकारने बऱ्याच शाळांमध्ये ती स्कीम पण दिलेली आहे की त्या मुलांसाठी तो पैसा पाठवतात, त्यांचं जेवणा खाण्याची राहण्याची सुद्धा सोय करतात, व्यवस्था करतात.
परंतु तिथे ते मुलं राहतच नाही, ते पालक सोबत घेऊन जातात. त्याच्यामुळे मग आमचे शिक्षकही तिथे हताश होतात. त्यानंतर मग अशी जी वीटभट्टीवर वगैरे गेलेली मुलं आहेत त्यांचा आम्ही मागल्या वेळेस शोध घेतला. तिथे गेलो, वीटभट्ट्यांवर गेलो आणि त्या वीटभट्ट्यांवर गेल्यानंतर तिथे आमचे 10-10, 15-15 मुलं आम्हाला सापडले. तर तिथे शिक्षकांच्या ड्युट्या लावल्या आणि तिथे त्या मुलांना शिकवण्याचं काम केलं गेलं. पण आमचा एक शिक्षक तिकडे गेला की या शाळेवर त्याचं कार्य थांबून जातं, त्याच्या वर्गाचं काम मागे राहतं. त्याच्यामुळे तोही एक मोठा प्रॉब्लेम आमच्यासमोर निर्माण होतो. तुम्ही हा एक शिक्षकाचा प्रश्न काढलाय म्हणून म्हणजे तुमच्याच उत्तरातून एक प्रश्न मिळाला मला. सध्या 5,70,000 म्हणजे आपण 6 लाखाच्या जवळजवळ शाळा पकडू आहेत. त्यातले 19 लाख 20 लाखाच्या जवळजवळ 20-22 लाखाच्या जवळजवळ शिक्षक आहेत. खरं तर प्रमाण ते 30 विद्यार्थ्यांमागे एक असायला पाहिजे. आज आहेत तुमच्या त्या शासकीय नियमावलीमध्ये आहे 30 विद्यार्थी. परंतु काय आहे 30 तर नाहीच, तर त्या 5 विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाही अशी परिस्थिती झालेली आहे. तर मग शिक्षकाचा बॅकलॉग भरून का काढत नाही सरकार किंवा शिक्षक संघटना याच्यासाठी काय? शिक्षक संघटना, प्रत्येक शिक्षक संघटना, आता मी पण ज्या संघटनेत काम करते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तर प्रत्येकदा आम्ही शासनाला निवेदनं देतो, संप केलेले आहेत, उपोषणं केलेले आहेत. परंतु शासन एवढं का उदासीन आहे शिक्षणाबद्दल ते अजूनही कळलेलं नाही. म्हणजे जो मूलभूत हक्क आहे मुलांचा, घटनेमध्ये जो मूलभूत हक्क आहे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे आणि त्याच्याकडेच मला असं वाटते शासनाचं खूप दुर्लक्ष आहे की त्याच्याकडे खूप लक्ष असायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे, त्याकडे लक्ष असायला पाहिजे. परंतु आता मात्र 20 पटसंख्येच्या शाळा बंद करणार, 20 पटसंख्येच्या आज जी आहे समूह शाळा सुरू करण्याचा एक प्रस्ताव आहे. समूह शाळा म्हणजे ज्या शाळा म्हणजे कमी विद्यार्थी ज्या शाळांमध्ये आहे 20 पटसंख्येचे, तर त्या शाळा 2-4 शाळा एकत्र आणायच्या आणि ते विद्यार्थी त्या शाळेमध्ये आणून त्या एकत्र शिकवायचे. परंतु आता खरं सांगायचं म्हणजे आता कॉन्व्हेंटमध्ये आपले इथले विद्यार्थी जातात, तर तो पालक तेवढा जागृत असतो, तो त्याचा टिफिन भरून देतो, त्याला कपडे घालून देतो, त्याची आंघोळ करून देतो आणि ऑटो आला की तिथे उभा राहतो. असं सगळं कॉन्व्हेंटमध्ये चालतं. मग शासनाचं म्हणणं आहे की आम्ही पण सुविधा देऊ विद्यार्थ्यांना, बस ठेवू मुलांसाठी, त्या गावावरून त्या मुलांना बस घेऊन जाईल. परंतु आता आमच्याजवळ जे विद्यार्थी आहे, आमच्या ज्या शाळा आहेत सगळी गोरगरीब वंचितांची, बहुजनांची, कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आमच्याजवळ आहेत. तर त्या मुलांचे पालक खरोखर त्यांना तेवढा वेळ आहे का की ते त्याचा टिफिन भरून देतील? बरं, टिफिनची आवश्यकता आणि खिचडी आमच्या शाळेत असते, परंतु त्या मुलाला आंघोळ करून, व्यवस्थित कपडे घालून, त्याचं दप्तर नीटनेटकं करून त्या स्कूल बस आलेल्या वेळेवर ते लोक त्याला सोडून देतील का? आणि तो बसवाला खरंच तेवढ्या वेळ तिथे थांबेल का? शक्य नाही आहे, कारण त्याला तर दुसऱ्या गावात जावं लागेल, तिसऱ्या गावात जावं लागेल आणि तिथे मुलं पोचावे लागतील. आमच्या इथे आता जिथे प्रत्येक गावामध्ये शाळा आहे, तर आमचं असं असतं की 12 वाजेपर्यंत जरी तो मुलगा आमच्या शाळेत आला त्याच्या सोयीनुसार, एखादा विद्यार्थी नाही येत, एखाद्या वेळेस उशीर होतो त्याला घरून निघता, तरी त्याला आम्ही सामावून घेतो. जरी तो उशिरा आला असेल तरी त्याला ये बाबा बस, आणि त्याला नंतर शिकवण्याची व्यवस्था आम्ही करतो. मग हे ते समूह शाळा झाल्यानंतर शक्य होईल, विद्यार्थी जातील का? तर हे आम्हाला फार कठीण वाटतं आहे ही सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी आमची शिक्षक संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. मला असं वाटतं आता आमचा 11 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर एक मोठा मोर्चा सुद्धा आहे नागपूरला. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही करत असतो, परंतु शासन एवढं कुंभकर्णाची झोप घेऊन झोपलेलं आहे की जागरूकताच नाही आहे त्याविषयी. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपण सांगतो तोंडातून, शासन म्हणजे जे राजकारणी लोक आहेत तेही वारंवार त्याचा उल्लेख करत असतात की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत असतात राजकारणासाठी, परंतु फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणासाठी काय केलं आणि आपण काय करत आहोत, हा एक खूप मोठा विषय आहे. म्हणजे असं नाही वाटत का तुम्हाला की केवळ या ठिकाणी शासन आणि शासनच जबाबदार आहे, किंवा असं नाही वाटत तुम्हाला की शासन जबाबदारपेक्षा
काही प्रमाणात जागृती विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये पालकांमध्ये पण सुद्धा व्हायला यायला पाहिजे, पाहिजे. पालकांमध्ये व्हायला पाहिजे. कारण- कारण आता ह्या ज्या गोष्टी येऊन राहिलेल्या आहेत की 20 पटसंख्येच्या शाळा हा. बंद, शाळेवर शिक्षक नाही आहे, त्याच्यानंतर खाजगीकरण येऊन राहिलं आहे, कंत्राटीकरण येऊन राहिलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी नुसतं शिक्षकांनीच सांगितल्यापेक्षा पालकही तेवढे जागरूक पाहिजे. तुमच्या पालक सभा होतात ना, होतात, पालक सभा होतात, पण पालक तेवढे येत नाहीत आमच्या सभेला. म्हणजे इतकं 2-4 विषय- बोटावर मोजण्यासारखे पालक येतात, तेही आम्हाला बोलवून आणावं लागतं त्यांना, तेव्हा कुठे ते येतात आणि आम्ही आमच्या समस्या सांगतो. मी बरेचदा समस्या सांगितल्या आहेत, परंतु त्याच्यावर एवढं कार्य होत नाही. नाही, समस्यांवर. बरोबर आहे. मध्यंतरी काय झालंय, 5-6 वर्षात जर आम्ही बघितलं तर शाळा स्थायी समिती असायची, आजही ती आहे. तेव्हा त्याला अधिकार भरपूर होते. म्हणजे आहे. त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभापतीला एवढे अधिकार होते की कदाचित एखादा शिक्षक लेट जर आले तर त्याचे फाईल बनवण्याचा अधिकार त्यांना होता. हो, असं मी- आजही आहे, आजही आहे. अधिकार भरपूर आहे, परंतु त्यांचं लक्ष फक्त शिक्षकांच्या वेळेवर असते. नाही, पण पण तो वेळ शिक्षक महत्त्वाची नाही आहे ना. वेळेवर 10:30लाच आला पाहिजे, तो 5 वाजताच गेला पाहिजे. अरे पण तो 5 वाजताच गेला पाहिजे, 10 वाजताच आला पाहिजे, परंतु आपली शाळा म्हणून तुमचं कितपत त्याच्याकडे हा, लक्ष ते आहे, महत्त्वाचं. तुम्ही किती तिथे भौतिक सुविधांसाठी काय करता आहात. इव्हन आपला विद्यार्थी तिथे जर शिकतो आहे आपल्या गावचा, तर तेवढी आत्मीयता असली पाहिजे. पण एखादा शिक्षक जर येऊन तिथे दिवसभर त्यांनी काहीच नाही केलं, ते त्यांना चालेल, बरोबर. ते त्यांना चालते. 10 वाजता येऊन जर त्यांनी दिवसभर काही नाही केलं तर ते विचारायला येणार नाही. परंतु एखादा शिक्षक 10-15 मिनिटं जरी उशिरा आला, परंतु जर इमानदारीने शिकवत असेल तर त्याचं कौतुक करायला मात्र कोणी येत नाही. बरोबर आहे. त्याची कौतुकाची थापही त्यांच्या असायला पाहिजे ना. पण साहजिकच. असं होत नाही कधी. नुसतं काहीतरी कमी काढणे शिक्षकांमधल्या, बस एवढाच उद्योग सध्या सुरू आहे. शाळा व्यवस्थापन समिती दोघांचे काम बघत होते त्यावेळेस. म्हणजे एखादा जर विद्यार्थ्याला बसायला जागा नव्हती, विद्यार्थ्याला जर बसायला वर्ग नसेल तर वर्ग उपलब्ध करून देण्यापर्यंतचं काम शाळा व्यवस्थापन बरोबर आहे समिती ना. त्यावेळेस बघत होती. मोठे मोठे कामं तुमच्या गावामध्ये होतात. एखादं भागवत असलं, एखादं आता देवी बसतात, गणपती बसतात, किती मोठी वर्गणी तुम्ही लोक सगळे जमा करतात बरोबर. गावामध्ये. मग एवढी ताकद जर तुमच्यामध्ये आहे, तर मग ज्या शाळेमध्ये आपला मुलगा शिकतो आहे शिकतोय. तिथे त्याला जर काही कमी असेल, पडत असेल, आम्ही तर अशिक्षक आमच्या पद्धतीने करतोच. हम्म. दरवर्षी त्यांना नोटबुक, पेन, पेन्सिल जे काही लागत बरोबर. असेल ते आम्ही सर्व गोष्टी करतो. परंतु गावकऱ्यांचे तेवढं काम असतं. बरोबर. काही काही गावांचा आहे सपोर्ट, बरेच गावामध्ये करतात लोक. जर शिक्षक त्या पद्धतीने त्यांना सगळं मांडलं त्यांच्यासमोर समस्या, तर करतात ते. परंतु फार बोटावर मोजण्यासारखे गाव आहेत अशी. आहेत, बरोबर. काय त्याच्यामुळे जर एवढं जर आपण करू शकतो तर तो सगळा पैसा तुम्ही इकडे डायव्हर्ट करा ना. ती बरोबर. जी वर्गणी लोकांना जेवण घालण्यासाठीच असते की नाही फक्त, बरोबर. किंवा डीजेवर डान्स करण्यासाठी वगैरे. नाचण्यासाठी. मग हा पैसा आपण व्यर्थ घालतो. मी माझ्या गावातही समजून सांगत असते या सर्व गोष्टी हम्म. की तुम्ही असं नका करू. तर थोडाफार तो आता चेंज होतो आहे, आमच्या तेलखारमध्ये पण चेंज होत आहे की बाकी तर ते लोक करतातच सगळं, परंतु मी त्यांना सांगत असते की पोरांसाठी स्पर्धा घ्या, पोरांसाठी एखादी ड्रॉइंगची हे घ्या, त्यांना बक्षीस द्या, काहीतरी असं नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर ते लोक आता थोडंफार ऐकायला लागले आहेत. तर असा थोडा थोडा बदल होत गेला तर नक्कीच शासनाची आपल्याला वाट पाहायची गरज पडणार. नाही. म्हणजे माणसाने स्वतःहूनच स्वतःहूनच उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवायला दाखवायला पाहिजे असं मला वाटतं. सरकारने मध्यंतरी एक खाजगीकरणाचा जी आर काढला आहे. हो. आणि सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा या खाजगीकरणामध्ये आम्ही देऊ असं सांगितलं आणि शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात त्याला विरोधही केलेला आहे. काय वाटतंय याच्यामुळे कोणाचं भविष्य बंधारात राहील? शिक्षकाचं राहील की विद्यार्थ्यांचं राहील की दोघांचं? सगळ्यांना अंधकारात नेणारी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता. म्हणजे शिक्षणासारखी धनाढ्यांच्या घशात सगळं घालून द्यायचं. म्हणजे शिक्षणासारखी गोष्ट की जे आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी गोष्ट आहे. परंतु त्याचं जर आता खाजगीकरण होत असेल, आणि खाजगीकरण कोणत्या शाळांचं की ज्या जिल्हा परिषदेच्या आमच्या शाळा आहेत त्या सर्वांचं, ह्या शाळा आहेत कुठे? ह्या शाळा सर्व तळागाळात पोहोचलेल्या आहे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि त्याचं जर खाजगीकरण होत असेल तर म्हणजे एक प्रकारे त्याला नाव खूप छान दिलेलं आहे, दत्तक घेणार आहेत म्हणून. परंतु त्या दत्तकच्या नावाखाली काय चालणार आहे? आता आपण नाशिकचं उदाहरण सर्वांनी बघितलं आहे टीव्हीवर. जर असा सगळा गोंधळ होत असेल
तर विद्यार्थ्यांचंही त्याच्यामध्ये नुकसान आहे आणि आमच्या शिक्षकांचं तर आहेच आहे. म्हणजे शिक्षकाला जे आम्हाला असं मोकळीक राहणार नाही की आम्हाला जे शिकवायचं आहे ते शिकू. आताही तोच सगळा उद्योग चालू आहे की आम्हाला जे शिकवायचं आहे. यावर्षीची गोष्ट तुला सांगते की जूनमध्ये शाळा सुरू झाल्यात आमच्या आणि लगेच 8 दिवसांनी विद्यार्थ्यांची आम्हाला परीक्षा घ्यायला लावली. म्हणजे आता जवळपास 4 महिने शाळेला उलटून गेलेले आहेत. या 4 महिन्यात आम्ही 4 प्रकारच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या आहेत. म्हणजे अजून तो विद्यार्थी शाळेत नुकताच आलेला, तो काही शिकलेलाही नाही, तरी त्याला म्हणजे गुंतवून ठेवण्याचं जे काम आहे शिक्षकालाही आणि विद्यार्थ्यालाही, तर अशा प्रकारचं यावर्षी तर म्हणजे अतिशय जास्त झालेलं आहे आमच्या मागे काम. त्याच्यानंतर तो नवसाक्षरता म्हणजे राबवायचा आहे. जे निरक्षर लोक आहेत गावामधले त्यांचा आम्हाला सर्वे करायला लावला. निरक्षर लोकांचा सर्वे 15 ते 35 आणि 35च्या वरचे असे त्यांचे 2 हे आहेत. तर निरक्षरांचा सर्वे आम्हाला करायला लावला. मोठ्या प्रमाणात आम्ही विरोध केला, परंतु एवढी दडपशाही असते वरून की अशी कार्यवाही होईल तशी कार्यवाही होईल. त्याच्यामुळे आमचा शिक्षकही घाबरतो कुठेतरी. प्रत्येकाला लागलेलंच आहे, साहजिक आहे ती गोष्ट की आपल्या पगारावर जर कुठेतरी हे येत असेल, गंडांतर येत असेल, तर तो शिक्षक कुठेतरी मग घाबरतो आणि ते काम करायला हे होतो. त्याच्यामुळे असे जे कामं आलेले आहेत, ह्या कामांमुळे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत आज यावर्षी पोहोचू शकलो नाही. परंतु खाजगीकरण जर झालं तर ज्याने ती शाळा दत्तक घेतलेली आहे त्याच्या प्रमाणे आम्हाला वागावं लागेल, तो म्हणेल तसं करावं लागेल. त्याच्यामुळे शिक्षकांनाही तेवढी मोकळीक राहणार नाही आणि मुलं तर फारच सगळ्या गोष्टींपासून वंचित होऊन जातील. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे आणि अधिक सुविधा शासनानेच पुरवायला पाहिजे. मूलभूत हक्क म्हटल्यानंतर शासनाने या सर्व गोष्टी जर मुलांना पुरवल्या. आताही सध्या एक सर्वे सुरू आहे. प्रत्येक शाळेवर जज फिरतायत. प्रत्येक शाळेवर मूलभूत सुविधा म्हणजे भौतिक सुविधा आहेत की नाही हे पाहायसाठी 100% शाळांचं ते निरीक्षण करत आहे. मग असायला पाहिजेच ना, प्रत्येक विद्यार्थ्याला ती सुविधा मिळायला पाहिजे. नंतर कंत्राट शाळांचं खाजगीकरण होते, कंत्राटीकरण होते. त्याच्याच नंतरचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्या शिक्षक संघटना त्याला बरेच दिवसापासून विरोध करता. मला तरी असं आठवतंय, माझा फार काही अभ्यास नाही आहे क्षेत्रातला, पण असं दिसतंय की शाळाबाह्य कामे जेव्हा आठवतं तेव्हा शिक्षकच दिसते सरकार. BLO असेल शिक्षक, जनगणना असेल शिक्षक, आधार कार्डचे कुठले कामं असतील शिक्षक, एखादी नवीन स्कीम आली गावामध्ये त्याचा प्रचार करायचा आयुष्यमान भारत. आयुष्यमान कार्ड काढायचं, गोल्डन कार्ड काढायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे सध्या, त्यालाही आम्ही विरोध केलेला आहे. मग हे सगळं शिक्षकांवरच का देतात ते? का तुम्ही ही सगळी मागणी का करत की तुम्ही ज्या गावात जे बेरोजगार लोक आहेत हे त्यांच्याकडे सोपवा तुम्ही केलेली आहे, मागणी केलेली आहे. मग सरकार देत परंतु सरकार देत नाही. तेच तर म्हटलं आहे की फार मोठं सोंग देऊन सरकार झोपलेलं आहे. याच्यासाठी फार मोठा उठाव होणे खूप गरजेचं आहे. शिक्षकांनी उठणे, सर्व शिक्षक एकजूट होऊन त्यांनी सुद्धा याच्यासाठी लढणं आवश्यक आहे. तसंच समाजाने सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी लढणं. आज जर आपण ह्या गोष्टी केल्या नाही तर पुढचे दिवस फार भयावह असतील असं मला वाटते. कारण प्रत्येकाने याच्यासाठी लढणं आज आवश्यक आहे. इतके शाळाबाह्य कामं आमच्याकडे आहेत की त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचूच दिल्या जात नाही. तो विद्यार्थी यावर्षी सारखं तर म्हणजे आम्ही शाळाबाह्य कामच केले नाही. याचा विद्यार्थ्यांवर परिणाम खूप परिणाम होतो. तो विद्यार्थी म्हणजे सिलेबस आम्ही शिकवू शकत नाही त्यांना. आणि शिक्षक कमी झाल्यामुळे पटसारखे म्हणजे ते जे निर्धारण आहे पटसंख्येचं, आता माझ्याकडेच म्हणाल तर माझ्याकडे 2 वर्गांचं काम आहे. मी मागील जवळपास 10 वर्षापासून 2 वर्ग एकटीच शिकवते. तर त्या 2 वर्गाला शिकवताना मी त्या दोन्ही वर्गाला म्हणजे न्याय देऊ शकत नाही. कुठेतरी एक वर्ग कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे प्रत्येक वर्गाला शिक्षक असावा. त्यानंतर हे जे शाळाबाह्य कामं आहे याच्यासाठी अनेक बेरोजगार मुलं गावामध्ये फिरत आहेत. आम्हीच बघतो की झाडाखाली मुलं बसलेले आहे, हातात मोबाईल आहे, तोंडात पुड्या असतात, दिवसभर बसलेले असतात. त्यांच्याशी 1-2 चर्चाही केली की अरे काहीतरी करा रे बाबा, गावातून बाहेर निघा.
जोपर्यंत तुम्ही निघणार नाही तोपर्यंत काही होणार नाही इथे बसून. म्हणजे ते सर्व जे आपण म्हणतो की तरुण पिढी वाया जाते आहे. हा. त्यांना जर दिलं, आता हा जो मी म्हटलाय तुला साक्षरतेचा आम्ही जे हे करतो आहे, सर्वे केला आहे, त्याच्यातून जे लोक निघालेले आहेत हे 60च्या वरचेच जास्त लोक निघालेले आहेत, निरक्षर लोक. आता त्यांना शिकून शासनाला करायचं काय आहे? तेव्हा ती गरज होती, तेव्हा तेवढं शिकले हा. होते. तेव्हा काही काही लोक 80 वर्षाचे निघालेले आहेत. त्यांना शिकून काय आता करणार? त्यांचे कान गेलेले आहेत, डोळे गेलेले आहेत. त्यांना शिकून करायचं काय आहे आता? तर ते अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डिजिटल सेवा ज्या आहेत आता ते त्यांना त्याचा वापर करता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु त्याच्याहीसाठी मग जे तरुण पिढी आहे गावातली त्यांना थोडाफार मोबदला द्या, तर ते मुलं आनंदाने करतील ना ते कामं. परंतु आम्हाला चक्क सांगण्यात आलेलं आहे की त्यांना नेमणूक करा, गावातल्या मुलांची नेमणूक करा त्यांना शिकवायसाठी, परंतु आम्ही मोबदला मात्र काहीच देणार नाही. मग असं फुकट काम करायसाठी कोण तयार आहे? शिक्षक आहे. मग शेवटी आम्ही शिक्षकच आहे ना. हेही सांगण्यात आलं आहे आम्हाला, नावापुरते ठेवा आणि शेवटी काम तुम्हीच करा. मग परत त्या मुलांकडे आमचं दुर्लक्ष होते. अशी कितीतरी कामं आम्ही करून देतो आणि ते आम्ही मग सक्सेसफुली करत असतो. त्याच्यामुळे परत परत ते कामं आमच्याकडे येत असतात. तुम्ही त्या कामात सक्सेस होता, हा, म्हणून पुढचं विद्यार्थ्यांचं काम. भविष्य नाही नाही, रोखण्यात तुम्ही 100% अपयशी होता, एवढं मात्र ते ती खंत तर आम्हाला आहेच. एक शिक्षक म्हणून ती खंत फार मोठी आहे की ते विद्यार्थ्यांना आम्ही त्या प्रमाणात म्हणजे देता नाही येऊन राहिलं आहे. त्यांना जे द्यायला पाहिजे त्यांना ते देता नाही येऊन राहिलेलं आहे. ही जी सर्व शाळाबाह्य कामं आहे ही आमच्याकडून काढून घेण्यात यायला पाहिजे आणि फक्त विद्यार्थी आणि शिक्षक, जसं आपण कॉन्व्हेंटमध्ये म्हणतो, कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये त्यांना दुसरे कामच नसतं. दिवसभर ते आणि मुलं एवढंच त्यांच्याकडे काम असतं. बाकी सर्व गोष्टीसाठी आम्हाला आता अशी गोष्ट आहे, चपराशी तुम्हीच व्हा, इंजिनियरी तुम्हीच व्हा, डॉक्टरी तुम्हीच व्हा, त्यांचं सगळे कामं तुम्हीच करा. डॉक्टर, इंजिनियर, चपराशी एवढं ठीक आहे, हा, पण याचे कुठचे शाळाबाह्य कामं ही चुकीची आहे ना. चुकीचे आहे. आणि निश्चितच याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होतो. बिलकुल. एकीकडे शासनाचं बजेट तर आधीच शिक्षणाच्या संदर्भात फार कमी आहे, खर्चच करायला तयार नाहीये शिक्षणाच्या संदर्भात. आणि त्यावर खर्च वाढवायला पाहिजे शासनाने, परंतु अजूनही तिकडे दुर्लक्ष आहे. सध्याच एक ट्रेंड सुरू आहे. तो ट्रेंड असा आहे शिक्षणाचा की मध्यंतरी जर आपण बघितलं तर तुमचं BEd DEd कुठल्या वर्षीचं आहे? माझं DEd आहे 92-93 मध्ये आणि BEd केलं मी नंतर 2017-18 मध्ये. 2017-18 मध्ये. 18 पर्यंत तर नाही म्हणता येईल मला, पण 2011-12 पर्यंत साधारणतः एक सारखा DEdचा फॅड होता. हो, कारण नोकऱ्या लवकर लागत हा, होत्या. 1992 पासून होता. आता तुम्ही सांगितलं म्हणून मी 1992 पासून पकडतो. बरोबर ना दादा? तर कदाचित त्याच्या आधी पण असेल. तर इझिली नोकऱ्या लागायच्या. 11-12 पर्यंत आला. BEd तर कंपल्सरी झालंय ना, करावंच लागतं, कारण MA BEd जे काही करायचं आहे शिक्षक वर्गासाठी. त्याच्यानंतर एक BEचा फॅड आला. बिलकुल. कुठल्याही ब्रँचला ऍडमिशन करा, ट्रेडला करा, पण BE कराच. आज BE करणारे पोरं दुर्दैवाला म्हणावं असं वाटतं की पुण्यात वडापावचं सेंटर टाकलं. दुर्दैव आहे, हे प्रूफ आहेत सगळ्यांना. अमरावतीला तर थंड टाक, बेरोजगारीचा थंड ताक असं एक उन्हाळ्यात गाडी फिरते लावले, त्या बोर्ड लावलेलं असते आणि तो मग 10 रुपयाला ग्लास विकतो. BE BEd झालेली मुलं आहेत. त्याच्यानंतर एक ट्रेंड आला मध्यंतरी, सगळी पोरं BSc ऍग्रीला जायची. आता तो मागच्या वर्षी त्याला थोडासा ब्रेक आला. नंतर मग कॉमर्स लाईनकडे लोक वळले. काय वाटतंय की लोक विद्यार्थी ट्रेंड पाहून ऍडमिशन घेतात की त्यांच्या पालकांचा त्यांच्यावर फोर्स असतो की हे करायलाच पाहिजे म्हणून ते विद्यार्थी जातात? विद्यार्थी तर सध्याचे विद्यार्थी मी तर म्हणेल दिशाहीन झालेले आहेत. दिशाच राहिली नाहीये काय करावं. कारण अशी परिस्थिती दिसते आहे की जी इंजिनियर पोरं आहे, जसं तू बोलला आता, तर पुण्यात जाऊनही जर त्याला 25,000चीच नोकरी मिळत असेल तर तो कसा राहणार? त्याच्या फ्लॅटचं भाडं कसं भरणार? खाणार काय, पिणार काय? त्याला पुरतच नाही. त्याच्यामुळे तो तिथून वापस येणेच आहे. त्याच्यामुळे मध्यंतरी जे BEचं फॅड वाढलेलं होतं ते आपल्याला
कमी होत झालेलं दिसतंय आता. तर हे जे आपण म्हणतो की BE ला जास्त मुलं गेले, त्याच्यानंतर BSc ला गेले, त्याच्यासाठी सामाजिक वातावरण म्हणा किंवा घरगुती घरचं जे वातावरण असते, एक प्रकारचं आईवडिलांची कुठे कुठे इच्छा असते बरोबर. आणि समाज काय म्हणेल, माझा मुलगा जर शिकला नाही किंवा BE झाला नाही, MBBS झाला नाही, तर उच्चभ्रू समाजातले जे आपले लोक आहेत, जे आपले स्वतःला समजतात की आपण एवढं सेटल आहोत आणि आपले मुलं जर शिकले नाही, तर ती एक भीती कुठेतरी पालकांच्या मनामध्ये असते. तर त्याही भीतीपोटी ते मुलांवर थोडं प्रेशर आणण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्यातून आता तर मी असे बरेचसे विद्यार्थी बघितलेले आहेत की ज्यांना मार्क्स कमी असतात, हां. परंतु तरीही ठीक आहे ना, इथे नाही ॲडमिशन लागली, गव्हर्नमेंटला नाही लागली, थोडं दूर आपण पाठवू मुलाला, परंतु अट्टहासापायी तिथूनही त्यांना BE करून घेतात, MBBS करून घेतात. म्हणजे हा पालकांनीही थोडंसं तर जागृत व्हायला पाहिजे. नुसतं BE MBBS म्हणजे सर्व काही नाही आहे. अनेक असे ट्रेड आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना टाकलं तर तिथेही आपले मुलं भरपूर काही करू शकतील आणि ते आपण शोधायला पाहिजे फक्त काय आहे. तर बिझनेसमध्ये आपले बहुजनांचे मुलं नाही आहे, तर तिथेही आपण त्यांना जर उतरवलं, फक्त पेशन्स शिकवलं पाहिजे मुलांना. आपण पेशन्स शिकव. हां, बिझनेसमध्ये उतरायसाठी मनुष्याला पेशन्सची खूप हे आहे आणि नेमकं तेच आपल्या मुलांमध्ये नाही आहे. आपल्याला मुलांना आज केलं की उद्याच त्याचं फीडबॅक पाहिजे असते. त्याच्यामुळे ते इतक्या लवकर मिळणार नाही. आज जे आपण मार्केटमध्ये पाहतो की इतक्या वर्षापासून हे लोक अजूनही जमून आहेत आणि पहिले एवढंच दुकान होतं, आज इतकं मोठं दुकान त्यांचं दिसतं आहे, तर ते असंच झालेलं नसतं. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या पालकांनीही विद्यार्थ्यांसाठी ते करणं गरजेचं आहे आणि पालकांनी सुद्धा मुलांना तू म्हणजे मागे न लागता तू हेच कर, तू तेच कर, त्यांची चॉईस काय आहे. आज कलेमध्ये सुद्धा मुलं खूप पुढे जाऊ शकतात. कला हे क्षेत्र फार मोठं क्षेत्र आहे आणि तिथे आपले मुलं मागे येतात. तर तेही क्षेत्रामध्ये आपण आता मुलांना पाठवायला पाहिजे असं मला वाटतं. पण मग हे सगळं विद्यार्थी करतात, ठीक आहे. काही विद्यार्थी वेगळ्या पर्याय निवडतात, काही सक्सेस होतात, काही अनसक्सेस होतात. पण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बरोबर. तणाव, अतिशय तणाव आहे. कारण तणाव कशाचा नेमका? तणाव मला तसं वाटते अभ्यासाचाच तणाव जास्त आहे आणि अभ्यासाचा पण आणि तो सोबत निघून सोबत जातो ना. सोबत सोबत घरचा तणाव, दोन्ही अच्छा. गोष्टी असतात. दोन्ही गोष्टीतून तो विद्यार्थी जेव्हा जात असतो, खरं पाहता तो ज्या वातावरणातून गेलेला असतो, तर तिथे कदाचित तो खूप टॉपरही असेल तो विद्यार्थी तिथला, बरोबर. परंतु इथून जेव्हा तो कोट्यासारख्या ठिकाणी जातो, जयपूरकडे जातो शिकायसाठी, क्लासेस करायसाठी, तेव्हा मात्र त्याचं क्षेत्र खूप वाढलेलं असतं. तिथे अनेक ठिकाणची मुलं एकत्र आलेली असतात. त्याच्यामुळे त्याला तिथे खरी आपली ओळख होते की आपण कुठपर्यंत आहोत, आपली लेवल काय आहे हे तिथे त्याला जाणवते आणि त्याच्यामुळे त्याचं स्ट्रगल तिथे सुरू होतं की आपण हे करू शकतो की नाही करू शकत. कुठेतरी भीती त्याच्या मनात येते आणि मग त्या सर्व धावपळी ते विद्यार्थी तो निर्णय घेतात. एक तर तुम्ही सगळे शिक्षक, तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी लढताय. विद्यार्थी त्याला शिक्षण भेटलं पाहिजे म्हणून तो होरपडतो. तुमच्या वरची लोक EO असतील, म्हणजे एज्युकेशन ऑफिसर वगैरे असतील, यांची पदं अजूनही रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात पदांच्या भरणा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा किंवा सरकार ज्या पद्धतीनं म्हणते की डिजिटलायझेशन करणार, डिजिटलायझेशन करणार, दिल्ली सरकारच्या शाळा डिजिटलाइज होतात. ज्या महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची सुरुवात केली, त्या महाराष्ट्रात मात्र शिक्षणाचा बोजवारा वाजलाय. ऊसतोड, मुलं ऊसतोडीला जात आहे, इकडे वीटभट्टीला जात आहे, शिक्षकांच्या मागे शाळाबाह्य काम आहे. मित्रांनो, खरं जर आपण बघितलं तर याला केवळ शिक्षकच जबाबदार आहे असं नाही. आपली सुद्धा एक जबाबदारी आहे. आज आपण आपल्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थाने एक प्रश्न विचारायला पाहिजे की आपण आपली मुलं मोठ्या मोठ्या शाळेत टाकतो, खाजगी शाळेत टाकतो, पण ज्या शाळेत
तुम्ही घडले. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून आज IAS IPS अधिकारी बनले, दूरची गोष्ट कशाला, आपल्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले, अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिकले, राज्याचे मुख्यमंत्री झाले. प्रतिभाताई पाटील, त्याच्याही पुढची गोष्ट, बेलोऱ्यासारख्या गावामध्ये BT देशमुख सारखे व्यक्ती जिल्हा परिषदेला शिकले, विदर्भ महाविद्यालयात शिकले आणि शिक्षकांचेच आमदार झाले. बरोबर. तुमचे खूप सारे प्रश्न त्यावेळेस त्यांनी मांडले. बरोबर. म्हणजे एक सत्र चालायचं हो, विधिमंडळामध्ये सत्र चालायचं. पण आज काय, आज ते प्रश्न उचलल्याच जात नाही. तुमचे आमदार आहेत. आमचे आमदार असूनही मला आता कधी असं दिसले नाही की ते आमचे प्रश्न मांडतायत. म्हणजे तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलं त्यांच्याविषयी भीषण वास्तविक. बिलकुल बिलकुल. कधीच शिक्षकांचे प्रश्न तळागाळातले शिक्षक जिथे काम करतात तिथले प्रश्न कधीच ताकदीने मांडताना किंवा त्यांच्यासाठी आजपर्यंत काही स्टँड घेताना एकही आमदार मला नजरेत आला नाही. शिक्षक आमदारांविषयी बोलते मी की एकही आमदारांनी आतापर्यंत तसा स्टँड घेतला नाही की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे, शिक्षकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. शाळाबाह्य कामं कित्येक वर्षांपासून आमच्या मागे लागलेली आहे. काही शाळा तर शिक्षक क्षतिग्रस्त झालेल्या आहेत, पडायला झालेले आहेत, बऱ्याच शाळा आहेत. तर त्यासाठी काही करतानाच हे लोक दिसत नाही. परिस्थिती इतकी भीषण आहे, या गोष्टीला शिक्षकच जबाबदार नाही आहे. शिक्षकांपेक्षा आपणही तेवढेच जबाबदार आहोत. आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आपल्याला मोठं केलं, ज्या शाळेत आपण शिकून आपण आपलं पोट भरतोय ना, त्या शाळेसाठी किमान प्रत्येकाने एक एक वस्तू जरी दिली ना, आपली शाळा आपण स्वतःहून उभी करू शकतो. मित्रांनो, स्वतःहून उभी करू शकतो. तुमच्या शासनाची गरज आम्हाला लागणार नाही. हा ध्यास, हा विश्वास आज प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे. लिंदाताईंनी बऱ्याच समस्या सांगितल्या. आज संत्रा तोडीसाठी तुमच्या आमच्या शेतामध्ये अनेक लहान मुलं येतात. जे संत्रा तोडीला घेऊन येतात ना, त्यांना सांगा की माझ्या शेतात लहान मूल नको आहे तुमचं, त्याची गरज शाळेत आहे. कापूस वेचायला येतो, त्यांना सांगा की तुमची गरज शाळेत आहे, तिथे जा. आज ऊस तोड संघटना भांडत असतील तर मग आपण का भांडू नये या सगळ्या गोष्टीसाठी? ही आपली गरज नाही का? अहो, यावरच तर तुमचं आमचं भविष्य आहे. जर आपणच त्याला आळा घालत असेल, आपणच या ठिकाणी थांबत असेल, तर मग उद्याचं किंवा तुमच्याच लेकराचं भविष्य काय, हा खरा प्रश्न आहे. आणि याचं एक उत्तर आहे की तुम्हाला आम्हाला केवळ मतदानासाठी एका दिवसासाठी जे आपण पेटवून उठतो ना, ते मनातून उतरावं लागेल, मनातून उठावं लागेल आपल्याला की नाही, ही माझी शाळा, ही मला वाचवायची आहे, हे माझं भविष्य आहे, मला वाचवायचं आहे, माझं भविष्य माझ्या हातात आहे. आजही देशाचं बजेट शिक्षणावर किती खर्च केला जातो हा आपल्या लोकप्रतिनिधीला आपला प्रश्न विचारावा लागणार आपल्याला. इतकं भीषण वास्तव आहे, मला सुद्धा माहित होतं शिक्षणाचं. मेळघाटात तयारी बरेचदा जातोय, शिक्षक लोकांना भेटतो मी स्वतःहून, आम्ही सगळे स्वतःहून शिक्षक लोकांना भेटतोय. पण काय आहे, आमच्याकडे प्रूफ नाही आहे की आम्ही तुमचा विचारणारा अधिकारी आलो म्हणून. आणि सामान्य माणूस जेव्हा विचारायला लागतो तेव्हा तात्पुरते शिक्षक उत्तर देतात, पण आम्हालाही तुमच्या कायद्यात खोल जाता येत नाही. तुमची काहीतरी कायदे काढून आहेत, तुमचे रूल्स आहेत, पण हे सांगण्यातून आज आम्हाला पडतं. भीषण परिस्थिती आहे. महात्मा गांधीजींनी नई तालीम नावाची शिक्षण प्रणाली सांगितली होती. काय होतं त्या नई तालीम मध्ये माहिती आहे? स्वतःच काम करायचं, स्वतः जे आपल्याला स्वतः काम केल्यानंतर जे आपल्याला ते मिळतं, काम केल्यानंतर जे काही प्रोडक्शन निर्माण ते विकायचं आणि त्याहून आपला उदरनिर्वाह करायचा. आत्मनिर्भर भारत जो म्हणतोय ना, तो महात्मा गांधींनीच सांगितलं 1942. स्वातंत्र्य चळवळ सुद्धा गांधीजींनी चरख्यावर हे केली. हे धोरण आहे. ज्या गुरुकुंजातून तुमचा जन्म झाला त्या तुकोजी महाराजांचंच काय आहे धोरण? तेच आहे. महिलांना ते अध्याय त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. प्रश्नच नाही काही. फक्त काय आहे, आम्ही हे सगळं स्वीकारलं
आम्ही गांधी स्वीकारले, आंबेडकर स्वीकारले, आम्ही नेहरू स्वीकारले, आम्ही या जगाला बुद्ध धम्म देणारा, जगाला धम्म देणारा बुद्धही आम्ही स्वीकारला. तर फक्त भिंतीवर हार टाकून ठेवण्यापुरते, पण यांचे विचारांचं विचार काय? घेतले नाही. विचार घेतले नाही. ज्या शाहू महाराजांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली, सावित्रीबाईंनी केली, भाऊसाहेब देशमुखांनी तर विदर्भामध्ये संस्था स्थापन केली, शिवाजी शिक्षण संस्था. गाडगे महाराजांनी कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था होती. ज्यावेळेस बाळासाहेब खेर यांनी त्यांच्या संस्थेचं मानधन बंद केलं होतं, हा. गाडगे महाराज त्यांच्याकडे गेलो होतो, बाळासाहेब तुम्ही काय करून राहिले? त्या कर्मवीर पाटलांना शाळा ओपन केली गरिबाच्या लेकरीसाठी, म्हणून त्यांच्या शाळेचं मानधन गाडगे महाराजांनी सुरू केलं. पण आज त्याच गाडगे महाराजांचा खराटा, तुकडोजी महाराजांची खंजेरी आणि भाऊसाहेबांचा खडू, हे 3 ज्या जिल्ह्याला दिलं त्या जिल्ह्याची दयनीय अवस्था असते. तर शिक्षणाची परिस्थिती सांगितली. आणि नक्कीच तुम्हाला आम्हाला एक प्रश्न पडला की याला जबाबदार केवळ शिक्षक किंवा लोकप्रतिनिधी नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार आपण आहोत. आता विचार करा. मुलाखत तर मी इथे थांबवतो, मुलाखतीचा दुसरा टप्पा ऋषिकेश दादा घेते. पण आतापर्यंत जे काही प्रश्न झाले यावर तुम्ही सातत्याने विचार करा आणि तुम्हीच सांगा की होय आम्ही कुठेतरी चुकलो. लिहिताताई, तुम्ही मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यात छान उत्तरं दिली, याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ. धन्यवाद. जय जिजाऊ.